लढतो मी पडतो मी धाव सोसतो धावतो मी धडपडतो मी तडफडतो संकटात मी गुंततो मी पेटून उठतो अगतिक होतो जीवनात मी गुंततो मी तळमळतो मी तळमळतो कधी आज वेळ ढाळतो नियती आहे लढा महासंग्राम 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 तीन जीवाचा बंदिवास हा नशिबिकाला सांगना सांगू किती या अंतरी यातना मज समजेना मज उमजेना सांगाना सांगाना कशात नाही राम महासंग्राम 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 दादाला विचारशील दादा वडा करू का लहानपणी तर तुला वडा खूप आवडायचं पण हल्ली आमचा दादा वडा खात नाही तो डायबिटीस लागलाय ना काय म्हणतेस मला चांगलं वागायला सांगतेस आधी तुझ्या बापाला सांग सारखं काय हो तुम्ही बाप 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 करत असता ते हा नाही नाही अव या राणेंनी तिला रिटायर केलंय माझी अजून बी तयारी आहे बघा अहो पण असे सारखे राडे व्हायला लागले तर व्हायचं कसं राणे अरे जुन्या गोष्टी काढून त्यावर चर्चा करून हाती काही लागतं का काहीही नाही नुसती वायफळ चर्चा होते वेळ वाया जातो हाती काहीही लागत नाही त्यापेक्षा आपण आपल्या कामाची सुरुवात करणं किंवा संकटांना सामोरं जाण्याची तयारी करणं हा खरा शहाणपणाचा मार्ग आहे या राणे ऐकून ठेवा आणि मधी मधी अडसर आणू नका अरे म्हणजे राघव तू काय म्हणतोयस वडापावची गाडी पुन्हा सुरू करायची हा होय मी पुन्हा तयारी करणार वड्याची तयारी करणार वडे करणार मग हा हा म्हणता वड्यासाठी लाईन लागेल अगं तू तयार असशील ग पण तू एकटी काय करणार तो तुझा बबल्या घाबरून पळून गेला आता पुन्हा काय तो परत येणार नाही का नाही येणार मी डब्बल पैसे देईन मग तर येईल का नाही तरीही नाही येणार अगं परवाच त्याची आई भेटली होती सांगत होती त्याला झेरॉक्स वाल्याकडे काम मिळालंय हे बघ राणे माणसं मिळतील अरे यात सगळ्यांनाच पैशाची गरज आहे रोजगाराची गरज आहे पण माझा मुद्दा थोडा वेगळाच आहे बोला सांगा की नाही म्हणजे आपण वडापावच्या गाडीबद्दलच बोलणार आहोत का दुसरं काही मी काय म्हणतो वड्याच्या गाडीपेक्षा मालवणी पदार्थांचा स्टॉल टाकला तर कसं आहे म्हणजे एवढा खटाटोपही वाचेल आणि योग्य पद्धतीने बरा पैसा कमवता येईल शिवाय रस्त्यावर गाडी लावल्यामुळे होणारा त्रास सुद्धा टाळता येईल पण खरं सांगू का वड्याची गाडी आमच्या बजेटातली होती म्हणून परवडली पण मोठा स्टॉल टाकायचा म्हणजे खायचं काम आहे का त्यापेक्षा आपली खानावळ बरी पण खानावळीत आता तितका राम नाही राहिला लक्ष्मण तर आहे ना राणे एका घरात जर जास्तच बोलतोस तू ऑफिस मध्ये अकाउंटंटने बोलवलं तरी सुद्धा खाली मान धरून शाळकरी मुलासारखं उभा असतोस हो काय खालमुंडी आणि पाताळ धुंडी अरे आपली नोकरी म्हणजे अन्न देवता तिथे तेवढं लीनच असायला हवं रे लीन असणं वेगळं आणि दीनवाणं राहणं वेगळं आमच्या राहण्यासनी का नाही नको तिथं ओशाळबान व्हायची सवयच आहे ती सवय काय जायची नाही मीनावणी पण हल्ली खानावळीच्या व्यवसायात राम राहिलं नाही असं का वाटतं तुम्हाला नक्की म्हणजे व्यवसायातली स्पर्धा वाढली आहे की लोक रस्त्यावरचं फास्ट फूड खातात म्हणून गोरगरीब रोजंदारवाले म्हणजे बघा हमाल रिक्षावाले पाटीवाले गवंडी सुतार हे कसे गाडीवर ढाब्यावर नाहीतर टपरीवर जाऊन जेवतात अरे राघव ते स्वस्तात पडतं 4 पुऱ्या आणि डाळ मारलेला भात आणि जे महिन्याला पगार घेतात का नाही ते हॉटेलात जात्यात कुपन काढतात नाहीतर खानावळीत जात्यात आणि हल्ली खानावळीत बिग कॉम्पिटिशन झाल्या हवं एकीनं पापड फ्री दिला तर दुसरी कढीची वाटी फ्री देत्या अच्छा म्हणजे ते सेल मध्ये एकावर एक फ्री असतं तसं इथे पण काही फ्री वगैरे असतं का अरे हो ना लोणच्या बरोबर लिंबू फ्री पापडा बरोबर चटणी फ्री हवं काय फ्री बी नसतं गिराईक पडायला नाटक करतात फ्रीच तर कुणी का नाही दुसऱ्या खानावळीला बदनाम करण्याचं कटकारस्थान रचतं हे सगळं असं आहे बघा
अरे मुन्नी बदनाम हुई असं आहे ना, तशी एखादी खानावळवाली मामी बदनाम होते आणि मग तिच्याकडे जेवणारे सगळेजण दुसऱ्या एखाद्या काकीकडे जातात. नाही मग वहिनी म्हणतात तेच बरोबर. होय, दुसरं कारण थोडं बायकी वाटल, पण ते बी खरंच आहे ना. बायकी कारण हे कोणतं? असं म्हणतील त्या मीनाला वडापावची गाडी चालवायला नाही आली म्हणून ती परत खानावळ चालवायला लागली. अच्छा, हे म्हणजे थोडं मानहानिकारक वाटतं. होय, पण ते राहण्यासनी कुठं पटतंय? राणे, हे तुला नाही कळायचं. हो, माझं काय, मी चाकर माने, खाली मुंडी पाताळ झुंडी, माझी अक्कल फायलीतच. असं काहीतरी बोलायचं आणि डोक्यात राग घालून घ्यायची. मग तो बाबू चिडतो, घराबाहेर पडतो. त्याला काय, तसं त्याला बाहेर जायला निमित्तच लागतं. अरे त्या बाबूचा प्रश्न सोडवा. तरुण वय, वाईट संगत लागली तर वाहवत जाईल. असं आता त्याला वाईट संगत लागलेलीच आहे. राघव दादा, मी त्याला तुमच्या घरी आणून सोडते, मग तुम्ही आणि उमाताई त्याला चांगलं लेक्चर द्या. ठीक आहे. अगं सोडते काय राघव, आता तो काही लहान नाही राहिला. होय, पण प्रत्येक आईला आपलं लेकरू लहानच वाटतं. अरे हिने त्याला लेकरू लेकरू म्हणून डोक्यावर बसवलंय, म्हणूनच तो वाया गेलाय. असं का? मग तुम्हीच त्याला सुधारा, द्या की एक लगावून. कुठं होतास, कुठं भटकतोस म्हणून जा विचारा. पण नाही, ते नाही जमणार. सारं बिल माझ्याच माथ्यावर फाडणार. बरं का राघव दादा, ही आमच्या राण्यांची स्टाईल आहे. हे बघ, तरुण मुलाच्या बाबतीत आई वडील दोघांनी तितकंच लक्ष द्यायला पाहिजे. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात काही अर्थ आहे असं मला तरी वाटत नाही. चुकलं आमचं. आता आम्ही तिघही एकदा तुझ्या घरी येतो. तसं कशाला? त्याला आत्ता फोन लावून बोलवून घ्या. त्याने त्याला फोन लावा आणि म्हणावा आत्ताच्या आत्ता असशील तसा निघून ये, राघव काका आलेत. बरं ठीक आहे, मी थांबतो. राणे, लाव फोन लाव. अरे फोन लावतो रे, पण एक गोष्ट नक्की करा, खानावळ चालू करायची की वडापावची गाडी लावायची? राघव दादा, तुम्हासनी काय वाटतं? प्राप्त परिस्थितीत कोण काय म्हणेल याचा विचार न करता आधी खानावळ सुरू करा. हा, मग पुढे कुठलं शाळेचं, कॉलेजचं किंवा एखाद्या ऑफिसचं कॅन्टीन चालवायला मिळतं काय पाहता येईल. आणि मला खात्री आहे, मीना वहिनींच्या हातचे पदार्थ खाऊन लोक अगदी खुश होतील. मला बी वाटतं की आपण कॅन्टीन चालवावं. पप्पा, खूप भीती वाटते हो. भीती कसली? कशाबद्दल? भीती हा शब्द पण तो उच्चारायचा नाहीस, लक्षात ठेव. अहो, पण अनुभव घेण्यासाठी थोडी थोडी जबाबदारी टाकायची, त्याऐवजी तुम्ही पूर्ण डिव्हिजनची जबाबदारी टाकली आहे. हो हो हो, हे बघ, आता घ्यायची ती फुल फ्लेज रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायची. प्रीती, तुला माहिती आहे ना, म्हणजे फॅमिली ओन बिझनेस मधल्या रिअल इस्टेटच्या केस स्टडीज वाचल्या आहेत, तू अभ्यासल्या आहेत चांगल्या. तुला सगळी थिअरी माहिती आहे, आता फक्त प्रॅक्टिकल. ओके, जस्ट डू इट अँड यू विल डू इट. मम्मी सुद्धा म्हणत होती की माझ्या दृष्टीने हे सगळं खूप. मम्मीचं ऐकू नकोस, तिचं टेम्परामेंट तुला माहिती आहे की नाही. असं काही नसतं का अवघड वगैरे. हे बघ, तू आता जराही विचार करायचा नाही, बस. तुला माहिती आहे ना, या देशातलं राजकारण, अर्थकारण, समाजकारण ही सगळी क्षेत्र महिलांनी व्यापून टाकली आहेत. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तर अनेक मातब्बर महिला आहेत. वुमेन पॉवर इज डॉमिनेटिंग. तुला हे सगळं माहिती आहे का? पप्पा, माहिती आहे सगळं. अहो, माहीत असणं वेगळं आणि स्वतः करणं वेगळं असतं. म्हणून तर चॅलेंजिंग करायचं असतं आपलं आयुष्य, म्हणून चॅलेंजेस घ्यायचे असतात. म्हणजे स्वतःची टिमकी वाजू नये असं म्हणतात. पण तुला आता नाईलाज म्हणून माझं उदाहरण देतोच. कुठे होतं ग भांडवल? कोणाला आमच्या घरात कॉर्पोरेटचा अनुभव होता? आमचा मामा तेवढी फक्त लोणची विकायचा. एक एक्सपोर्ट ऑर्डर घेतली, क्वालिटीत गडबड झाली, ती ऑर्डर रिजेक्ट झाली, कंगाल झाला, कंगाल. घरदार विकावं लागलं. मामीने आयुष्यभर लोकांच्या स्वयंपाक पाण्याचं काम केलं आणि आई बाबा मला हे उदाहरण आयुष्यभर द्यायचे. बिझनेसमध्ये मी पडू नये म्हणून मला नाउमेद करायला, मला ब्रेन वॉशिंग करायला उदाहरणं वापरायचे. काय झालं पुढे? घेतलं ना चॅलेंज, करून दाखवलं की नाही सगळं. रिअली पप्पा, वी आर प्राऊड ऑफ यू. हा, हे बघ, नुसतं प्राऊड म्हणून चालणार नाही. उलट आता तू आणि भक्तीने मला प्राऊड वाटेल असं काम करायला हवं. अगं, आईबापांच्या नावावरून, कर्तृत्वावरून मुलामुलींना ओळखण्याचा जमाना गेला. आता मुलामुलींमुळे आईबापांना प्रसिद्धी मिळते, ग्लॅमर मिळतं.
आणि यू नो हाऊ फॉर्च्युनेट दॅट फिलिंग इज. पप्पा मला अजूनही वाटतंय तुम्ही सगळं काम सांभाळा ना. मी तुमची असिस्टंट म्हणून सगळं काम करेन. नो 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 नॉट एट ऑल. आता उमेदवारी नाही. यू आर गोइंग टू हेड द डिव्हिजन युअर सेल्फ. नो 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 हे ठरलेलं आहे. नो डिस्कशन्स, नो आर्ग्युमेंट्स. हवं तर श्रीकांतची डिस्कस कर, त्याची मदत घे. ही विल डू गुड. आय एम टेलिंग यू ऑल द बेस्ट. ठीक आहे शेठला सांगेन मी. शेठ आणि तुम्ही काय ते बघून घ्या. अरे मूड द्या. काय समजतो काय रे आम्हाला? आम्ही गरीब झालो म्हणजे काय कुणी बी यावं आणि आम्हाला इकत घ्यावा? बिल्डरचा चमचा मिळाला मोठा आला इकत घ्यायला. अरे तुमचे इरादे कळतात आम्हाला. आमच्या सारख्या गोरगरिबांच्या झोपड्या सस्त्यात लाटायच्या आणि मोठाले टॉवर उभं करायचे. घरात घुसून दादागिरी करतोय. मोगलाई वाटली काय रे? पुण्यांदा येत खरा नाही. तुला इंगा दाखवला ना तर मग समजेल मी कोण हाय ती. अरे आम्ही गरीब झालो म्हणून आमचा जमिनीचा तुकडा तुम्हाला सस्त्यात का रे ऐकायचा? मोठा दादागिरी दाखव. तू कधी आली ग? अगं आत्ताच. तो कोणतरी माणूस क्रांतीनगर बद्दल बोलत होता ना, म्हणून मग इथंच येऊन बसले. आणि काय ग, कोण होता कोण तो माणूस? काय बोलत होता? बिल्डरचा माणूस होता. चमचा मेला. अच्छा, म्हणजे तो बिल्डरचा माणूस होता वय? मला काही येड लागलाय म्हणून बाहेर उभं राहून तमाशा करतेय. बरोबर आहे, शांत हो आता. आणि आधी इथं बस, नाही तर बीपी वाढायचा तुझा. काय बीपी वाढत नाही माझा. एवढी काय शेना मेनाची नाही मी. त्या बिल्डरच्या चमच्याला आणि त्याच्या शेटला चांगली पुरून उरेन. हा जाऊ दे आता शांत हो. आता येऊ दे तर त्याला पुण्यांदा. नाही त्याच्या डोक्यात दांडकाच घातला ना तर नावाची नाही. मग काय माझं व्हायचं ते होईल. आता झालं ना, बस इथं गप्प. चहा आणू का तुझ्यासाठी? काय ना ग, तूच घे चहा. नग मला, माझा बी झाला चहा. दुपारी टपरीवर पिऊन आले मी. तुला बरोबर जग्याबरोबर प्यायली असशील. नाही ग बाय, एकटीच आले पिऊन. खोटं बोललो का उगाच? अगं खरंच सांगते. दुपारपासून ना डोस कलाई चढलं होतं. आणि ह्यो पाय बी लय दुखतोय बघ. आता पट्टी कसली बांधली ग? काय नाही ग, रस्त्यातून येताना घसरून पडले. मग डॉक्टरकडे गेले आणि पट्टी बांधून आले. अगं मग ईट गरम करून चांगला शेकून देऊ का? आराम वाटेल ना. आता डॉक्टरनी पट्टी बांधली आहे ना, उगाच आपली काय ना ग. मग आता आराम कर, नाही तर जाशील इकडे तिकडे हुंदाडायला. चांगली रेस्ट घे. आता काय रेस्टच घ्यायची आहे. तू रागवू नकस, पण मी जॉब सोडला. काय? अगं ओरडू नकोस ग. मग काय मनातल्या मनात बोलू? गधडे, एक नोकरी तुला धड करता येत नाही. एवढी घोडी झाली तरी बी आम्हीच पोसायचं का तुला? आता पोसायचं म्हणजे खायला घालायचं, गिळायला द्यायचं, हे कपडे आणायला, फॅशन करायला पैसे द्यायचे आणि ते तू उडवायचे. उडवते कुठं ग? उडवते ना. आता काय डान्स करते, फॅशन करते, मोबाईल पाहिजे, हे पाहिजे आणि त्या जगाला भेटायला बी पाहिजे. त्या जगाचा इथं काही संबंध नाही. मग तुला नोकरी करायला काय होतं? उद्या मी काम सोडलं तर खाणार काय? अगं त्रास होतो म्हणून नोकरी सोडली. त्रास होतो? अगं कुठल्या बी कामात त्रासा होतो म्हणून काय काम सोडायचं? आता तुला कसं सांगू आहे? काय सांगू नका मला. एक नंबरची आळशी आहेस तू. आळशी नाही मी. मला सांगतेय. अगं रोज मरमरून काम करायची. अगं इतर पोरी 200 बाटल्या पॅकिंग करायच्या, पण मी 250 बाटल्या पॅकिंग करायची. खोटं बोल नका उगाच. ए महाराणी, काय चाललंय? खऱ्या गोट्याचा खेळ चाललाय काय? ये बघ, तुझ्या लाडक्या लेकीनं नोकरी सोडली. मोठा पराक्रम केलाय. काय मला त्रास होतो म्हणून मी नोकरी सोडले. आणि मी बाबाच्या कानावर बी घातलं होतं माग. वय की नाही? वय. पॅकिंगच्या पोरींना त्रास होतो ना. मला सांगतोस? मी काय कधी पॅकिंगचं काम केलं नाही. म्हणजे अगं तुझी आई पहिल्यांदा पॅकिंग गर्ल होती. मी नाही कधी नोकरी सोडली ती. अगं पण माझं कारण वेगळं आहे. अगं तो मालकाचा टपोरी पोरगा समध्या पोरीनं छेडतो. माझ्या येळेला बी असंच होतं. मी त्याचा हात पिरगाळला आणि बेकाटात लात घातली. तवा कुत्र्यासारखा कोकलत राहिला. मग कधी कुणाच्या वाटाला गेला नाही. अगं तू फुलन देवीची बहीण आहेस, पण ही आपली पोरी लहान कोकरू आहे. नाही मी बी बोलले. एकदा तर जग्गूलाच घेऊन गेले. काय केलं जग्यानं?
काय नाही, त्याला पकडला आणि गाडीतून बाहेरच काढला आणि अशा 2 साट लावून दिला की भले शाबास. अरे भले शाबास. तू काय तिथे बघायला कपडे सांभाळायला गेला होतास? ए मला सांगितलं असता ना, तो धुतला असता मी. तोंड बघ जा आरशात जाऊन. ढोसून ढोसून छातीचा झालाय सापळा आणि वार्ता कसल्या मारामारी करायच्या. आहे, जाऊ दे आता काय जाऊ दे, काय जाऊ दे. बरं विषय बदला. आपल्या वाहनाच्या समोर मंडळाचा बोर्ड लागलाय, उद्यापासून पाणी जास्त येणार. अरे वा, बरं झालं. म्हणजे निदान ती नळावरची भांडण आहे ना, ती तरी कमी होतील. हे सम्या, चहा कर आणि तुझ्या आईला आता चहा पाजून शांत कर. करते, मी चहा करते. मला काय काय मी नको. तू आधी नोकरी का सोडली ते सांग. एकदा सांगितलं ना, मला त्रास होतो म्हणून नोकरी सोडली. चल मला दाखव तुझा त्या मालकाचा कार्टा. दाखवते त्याला माझा मी इंगा. मी नाही दाखवणार. अगं संगीता जाऊ दे ना. काय जाऊ दे. घरात येणारा पैका बंद झाला तर करायचं काय? संगीता जाऊ दे ना. काय जाऊ दे. घरात येणारा पैका बंद झाला तर करायचं काय? का मी जेव्हा नोकरीला जात नव्हते तेव्हा कुठं अडलं होतं का? उलट बोलतेस. अगं तू नोकरी करत नव्हतीस तेव्हा मी 4 कामं वाढवली होती. पण म्हटलं आता कामं झेपत नाही तर कमी करावी, तर तुलाच नोकरी झेपेन अशी झाली. ते काय नाही, उद्यापासनं सरळ कामावर जायचं. घरात बसायचं नाही. अजिबात जाणार नाही मी तिथं. आता पुन्हा परत जाणार नाही. तुला जावंच लागल. जाणार नाही सांगितलं ना. ओ बाबा सांगा ना हिला. तो काय सांगणार? तो एवढे पैसे कमवून घरात आणणार आहे का? मग मध्ये मध्ये बोलायचं काम नाही. अगं मला माहिती आहे मी कमावू शकत नाही, पण आपल्या पोरीचा अडचण समजून घे. अगं आपण तिची आई बाबा आहोत, आपण नाही समजून घ्यायचं तर मग कोणी घ्यायचं? म्हणून मी मध्ये बोलतोय. मी बी तिची आईच आहे, कोणी शत्रू नाही. अगं आहे मग माझं ऐक की. काय ऐकू? नोकरीत त्रास होतो म्हणून नोकरी सोडली, हे रडगाणं ऐकू? बरं बाई, मी दुसरी नोकरी बघेन, ती करेन ना. अगं करेल ती दुसरी नोकरी. तू अजिबात बोलू नको. अरे जिला एक नोकरी धड टिकवता आली नाही ती दुसरी काय करणार? अगं तुला मी सांगितलेलं पटत नाही, तिने सांगितलेलं पटत नाही, मग कशाला थांबू इथे? मी जातो बाहेर टपरीवर, चहा पिऊन येतो. तुझं भांडण संपलं मला फोन कर, मी ताबडतोब येतो. बाबा आता तुम्ही कशाला जाताय बाहेर? जाऊ दे त्याला, उकिरडे फुंकायची सवयच लागलीये. आणि तुला घरच्यांना लाता धावायची सवय लागलीये. अगं तुला किती महाराणी म्हटलं ना तरी तू शेवटी तुझा दुर्गुण दाखवणारच. तू नाही सुधारणार. ए संगीता तू तारीख सांग ना मला, कधी सुधारणार? आता नाही जातो मी सुधारणार नाही. आणि ह्यानं पोरीला डोक्यावर बसवून ठेवलीये. काम करायचं नाही, पैसा उडवायचा आणि त्या जग्याबरोबर प्रेमाचे चाळे करायचे. अगं आहे काय पिरमाचे चाळे नाही करत आहे मी. खरंच आमचं एकमेकांवर प्रेम आहे. त्या व्हॅलेंटाईन का फॅलेंटाईनच्या दिवशी रस्त्यावर मिळणारी अंगठी दिली आणि सिनेमा दाखवला म्हणजे प्रेम आहे का? नाही, त्याने मला डान्स मध्ये चमकवलं आणि फॅक्टरीत येऊन मालकाच्या पोराला डोस दिला ना म्हणून. तरी बी तू नोकरी सोडलीसच ना, मग आता काय तुला तो पैसे देणार हाय? वय देईल म्हणालाय तो. त्याला काय जात आहे असं म्हणायला? अगं आहे तो बोललाय मला त्याची फिल्म लाईनीत लय ओळख आहे आणि पिक्चर मध्ये काम बी मिळेल मला. म्हणून काय तू आता सिनेमात काम करशील? उद्या तो म्हणेल बार मध्ये नाच म्हणून नाचशील? नाही, तो असं म्हणणारच नाही. का? तुला खात्री हाय तो काय तुझा लग्नाचा नवरा हाय? ते काय नाही, उद्यापासून कामावर जायचं नाही तर घरात बसायचं. ठीक आहे, बसेन मी घरात आणि करण डान्सची प्रॅक्टिस. नाच हवी तितकी नाच, आमच्या अगदी उरावर नाच. पण एक सांगते, तू नोकरी केली नाहीस ना तर तुला घरात डांबून ठेवीन. डांबून म्हणजे? कामावर जाईन ना तेव्हा बाहेरून कुलूप लावून जाईन. मग बस दिवसभर घरात नाच करत नाही तर थैथयाट करत. असं वय? मग मी पण तीच खिडकी आणि दरवाजा तोडून बाहेर येईन. मग परत आलीस ना की दांडक्यानं तुझं दुसरं तंगड बी मोडेन आणि कायमची लंगडी करेन. मग बस घरात, डान्स वान्स बी करता येणार नाही. काय ग, तू माझी सख्खी आईच आहे ना, मग तू मला लंगडी करणार, पांगडी करणार? हो, कारण तू सख्या पोरीसारखी वागत नाहीस म्हणून. लहानपणापासून तुझे लई लाड केले. तू सुधरायच्या ऐवजी बिघडतच चाललीस. ते काय नाही, तुला धडा शिकवायलाच हवा, त्याशिवाय ताळ्यावर यायची नाहीस तू, समजलं? असं? मग मी काय सांगते ना ते बी ऐकून घे, नाही तर उगाच माझ्या नावानं शिमगा घालशील आणि म्हंटल मी बी तुझीच पोरगी आहे.
तू जर मला पांगळी करशील ना तर मी काय गप्पा नाही राहणार. अगं माझ्या हातात बिलाई ताकद आहे आणि तोंडात आहे ना बराच जोर आहे. हा आरडा ओरडा करून अख्ख्या क्रांतीनगरला गोळा कर, लक्षात ठेव. हो तू मला संगीताला धमकी देतेस? अगं जाग क्रांतीनगर गोळा कर, नाही तर त्या काळ्याला बोलाव. मला जे करायचं ना ते मी करणारच. जो कोणी आडवा येईल त्याला बी आडवा करेन, समजलं? कर बाई कर, अख्ख्या दुनियाला आडवं कर. माझ्या बापाला कसं वागवतेस ना चांगलं माहित आहे मला. तिकडं पुण्याला माझा भाऊ एकटाच राहतो, आता मी बी जाते, मग राह एकटीच. हो राहीन मी एकटी. मी काय करते कुठं जाते याची विचारपूस करायची नाही. हा आधीच सांगते, नाहीतरी तुम्हाला इथेच डांबून ठेवणार आहेस, मला पांगळी करणार आहेस ना. त्यापेक्षा मला माझ्या मनासारखं राहता येईल ना, तिकडं जाईन मी. जा जा खुशाल जा, मी नाही तुला अडवणार. ठीक आहे जाते मी. हे वास्तुदेवा या घराची काळजी घे, जाते मी आता. सगळी इडापिडा नाहीशी कर, एवढंच सांगणं माझं. जाते मी. प्रेम करायला जमतं, नोकरी करायला नाही जमत. एवढी लहानाची मोठी केली त्याची जाण नाही, आईचं प्रेम नाही. काय मागच्या जन्मी पाप केलं होतं म्हणून असली पोरगी पदरात पडली माझ्या. अगं संगीता, तुझं डोकं बिकं फिरलंय काय? आपल्या पोरीला तू घराबाहेर काढलं, हाकलून दिलंस. अगं तू आई आहेस का कोण आहे? तुझं काळीद आहे की नाही? तू गप्प बस, अजिबात तिची काढ घेऊ नको. जाऊ दे, जायचं असेल तर तिला. चित्र विचित्र स्वप्न पडतात मला राघव. स्वप्न? ते कसली स्वप्न? हे बघ, ही रात्री पडलेली स्वप्न वगैरे सगळे मनाचे खेळ असतात. म्हणजे सावत्या कटक, माता राहिलं तरी कोण? कोण म्हणजे? अरे आपल्याला टपोरी पोरांची कमी आहे का? नोकऱ्या कुठे आहेत, बेकारी किती आहे, मग हा जग्गू काम देतो सगळ्यांना. कळत कसं नाही येऊ मग? अगं हे वर्ष प्रचंड उलथापालथीच आहे. सगळ्या देशात प्रचंड उलथापालथ घडते. जनसामान्यांचे प्रश्न अजून बिकट होत चाललेत, निवडणुका जवळ येऊन ठेपले.